राहुल रात्री उशिरा घरी परत येत होता. शहराच्या एका जुन्या आणि निर्जन रस्त्यावरून जाताना त्याला नेहमीच भीती वाटायची. रस्त्यावर फक्त जुनी टेलिफोन पॉल आणि अंधारात दिसणारी झाडे आणि पावले पडत जाण्याचा आवाज असायचा. त्या रात्री रस्ता अगदी शांत होता. पावलाचा आवाज स्वतःच ऐकू येत होता. अचानक रस्त्याच्या मधोमध एक व्यक्ती उभी दिसली. सावलीतून दिसणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काहीही ओळखता येत नव्हतं. राहुल थोडा घाबरला, पण पुढे जाऊन विचार करत होता की कदाचित तो फक्त प्रवासी असेल. जसं त्याने पाऊल टाकलं, व्यक्ती त्याच्या मागे चालायला लागली. आवाज नाही, फक्त पावलाचा आवाज. राहुलचं हृदय जोरात धडधडू लागलं. "कोण आहेस?" त्याने थोड्या आवाजात विचारलं, पण उत्तर ऐकू आलं नाही. फक्त अंधारात उभी व्यक्ती त्याच्याकडे हसली आणि राहुल घाबरून धावत पुढे निघाला. मग मागे पाहिलं तर ती व्यक्ती अजून जवळ होती. राहुलने शॉर्टकट घेण्याचा निर्णय घेतला, पण जसं तो वळाला, व्यक्तीही वळाली आणि त्याच्याजवळ राहिली. पावले टाकता टाकता तो शेवटी घराच्या दरवाजावर पोहोचला आणि तो घट्ट बंद केला. त्या रात्री त्याने शांतपणे श्वास घेतला, पण मनात प्रश्न उभा राहिला की हे खरंच काय होतं? मी भूत पाहिलं का? मी फक्त मनाचा भ्रम आहे? पुढे काही दिवसांनी तो त्या रस्त्यावर जात नव्हता, पण लोकांनी सांगितलं की त्या रस्त्यावर अजूनही एक अनोळखी व्यक्ती दिसते, जी फक्त पावलाचा आवाज ऐकते आणि शांतपणे हसते. राहुलला समजलं की काही वेळा आयुष्याची विचित्र अनुभव आपल्याला सतत सावध राहायला शिकवतात आणि काही भेटी आपल्याला कायमच बदलून टाकतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.